भाई आता माझा शॉर्ट बघ, एक बिट्टीला मारेल सर्व काढे. बघू चल. पण नशिबात लागली पाहिजे. नाही घे ना हे सर्व. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 18 ऑक्टोबर आणि आज आहे धनतेरस. तर सर्वांना धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना खूप खूप धन लाभो, सर्वच लाभो, म्हणजे जे पाहिजे ते मिळालं पाहिजे. आता थोड्याच वेळात आपलं मागच्या 2 दिवसाचा व्लॉग लाईव्ह होणार आहे, ते तुम्ही या अगोदर पाहिलंच असेल. तर बघूया आज काय होते. तसं तर दिवाळी चालू झालेली आहे, तर काहीतरी होणारच आहे चांगलं व्लॉगमध्ये. तर आता मी म्हणजे बाहेर निघालेलो चिराग आलेला. तर इथे एरियामध्ये बघितलं तर हे सर्वांना सुट्टी पडली आहे, तर हे बिट्टे खेळायला लागले आहेत. तर मी पण आज त्यांच्याबरोबर बिट्टे खेळायला लागले खूप वर्षानंतर. हा बघा आमचा दादा माझा, याला फॉलो सबस्क्राईब करा, थोडासा सपोर्ट द्या. खूप मेहनत करतो आमच्या आळीसाठी पण आणि आमच्या मंडळासाठी पण. छोट्या पोरांना लुटायला लागलोय. एक पण बिट्टी नाही काढून दिली. अख्ख्या 25च्या 25 बिट्टे आले तुझ्या. बिट्टी काढली पण डाव आमचा काय. मी आमच्याच पार्टनरला आवडत. किती काढल्या? एक पण नाही. तू किती काढल्या? दोन्ही किती काढल्या? ते 5-10 भोगात आहेत सर्व. तू किती काढल्या? 4 काढल्या, 2 भोगात. तुम्ही तू किती काढल्या? एका याच्यात 6 काढल्या मी. यो आहे आमचा कोण निगू, आमचे तुलसी ब्लॉगर. आज आम्ही बिट्टे खेळायला लागल्यात, बघितलं का नाही तुम्ही? मी पण आता फक्त बिट्ट्याच खेळायला आलो. आज बघू कोण जिंकते. मी तर हरलेला आहे खूप. गाईज हे आम्ही आणलेल्या आहेत बिट्ट्या आता इकडे खेळण्यासाठी. अख्खा बाबा हे सर्व मांडणार आम्ही आता रिंगणात. आमचे जे आता पोरं येतात ते बघा, आमची पोरं येत आहेत. हे सर्व पोरं खेळली पाहिजे, त्यांच्यासाठी अनबॉक्सिंग. अनबॉक्सिंग काय मी काय दाखव मला दाखव. नाही दाखवत, राहू दे. बरं वाढलेले आहेत आता जामच अतिच, कारण की मी खेळायला आलाय. काय अनुज बरोबर ना? आता लहानपणाची बाई आठवण परत लागली. आता मी आलाय म्हणून सर्व आल्यात, नाही तर हे कोण नाही खेळत. काय करायला लागलाय तू? भाई आता माझा शॉर्ट बघ, एक बिट्टीला मारेल सर्व काढे. बघू चल. पण नशिबात लागली पाहिजे. नाही घे ना हे सर्व. किती काढल्या? प्रतीक एवढा बॉक्स मध्ये काय आहे? आता बघा तुम्ही काय. प्रतीकने खास मला घरून बोलावलं आहे कंटेंट देण्यासाठी. बॉक्समध्ये पैसे आहेत, खूप भरल्यात. दिवाळीचं स्पेशल गिफ्ट आहे. माय गॉड, अभी हम बैठे थे किधर. खास मागवलं आहे आपल्या सिटिंग अरेंजमेंटसाठी. आपण नॉर्मल चेअरवर बसायचं, आता आपण एकदम एर्गोनॉमिक चेअर वेट फिट करणं मागवलं मी. तर अनबॉक्सिंग झाले, आता असेंबल आपण करूया आणि बघूया कसं फील होते याला. तर बॉक्समध्ये एवढ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि आता आम्ही सर्व असेंबल करू. आणि ज्यूस पिता येतात. आम्ही असेंबल करायला ताकद पाहिजे ना. आता आम्ही पहिले तर जे बॅकरेस्ट असते ते आणि बसायची जागा असते तिथे हे इकडे 3 स्क्रू असतात, ते आता आम्ही खोलले आणि इथे जॉईंट करतो पहिलं. तर हे बघा, हे स्क्रू होते 3 फिट केले. ते फिट करायला आपल्याला एलंकी पण सोबत भेटते. पहिले तर आम्ही हे 3 स्क्रू फिट केलेत. मला तर वाटते इझी आहे असेंबल करायला, तर तुम्ही ही व्हिडिओ नक्कीच बघा शेवटपर्यंत. फायनली चेअर असेंबल झालेली आहे 5च मिनटात. बघा, हा रॉड होता तो फक्त याच्यामध्ये टाकला आणि वरतून चेअर डायरेक्ट आतमध्ये, आणि चेअर झालेली आहे असेंबल. ॲडजस्टेबल. चेअरची हाईट आहे ही लास्ट, आणि ही डाऊनला इतके होते. आणि टिल्ट पण ते बघ इकडे. टिल्टला दुसरंच ऑप्शन आहे. हे बघा युजर मॅन्युअल आहे, बघू शकता तुम्ही. ह्याच्यात पण दिलेलं आहे कशी असेंबल करायची चेअर. तर हेच बघून आम्ही असेंबल केली आहे 5 मिनटात. तर गाईज फायनली असेंबल झालेली आहे चेअर. जर तुम्हाला ही चेअर पाहिजे असेल तर प्रतीक तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल, मेसेज करा. नाहीतर
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल. प्रतीक, चेअर कशी आहे? लगेच तर नाही सांगू शकत काय? चेअर तर आता यूज करू आपण. मागवलेली वेगफिट ह्या साईडवरनं, त्यांच्या ऑफिशियल साईडवरनं वेगफिट करून. स्पॉन्सर्ड नाही मिळत. आता बघा चेअरवर कसा मस्त झोपलाय. झोप पण लागेल एडिटिंग करता करता. आता विचार करावा लागेल, चेअर घ्यायला लागेल. मम्मी व्हिडिओ बघत असेल तर चेअर घेऊन दे 2, 1 नाही 2. विकी, तर या चेअरच्या आधी तू कशावर बसायचा? ज्या चेअरवर तू बसलाय त्या चेअरवर. आणि विकीला तर चेअरची गरज तर खूप आहे, कारण की तो एडिटिंग करायला लागते त्याला, त्याकरता. तर तुम्ही नक्कीच फॉलो करा प्रतीक शेलके फोटोग्राफीला इंस्टाग्रामवर. हे बघा प्रतीककडे कॅमेरा किती आहेत. जर कोणाला काही शूट करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. आता भाईचा नवीन सेटअप झालेला आहे. आता माझा सेटअप झालेला आहे थोडाफार तरी, म्हणजे कंप्लीट नाही झालेला आहे. हा माझा लॅपटॉप जिथे मी व्हिडिओ एडिटिंग आणि फोटो एडिटिंग करतो. तुम्हाला वाटत असेल लॅपटॉप आहे, पण हा खूप पॉवरफुल आहे, कारण की हा आहे मॅकबुक प्रो. आणि हा आहे माझा कॅमेरा सेटअप. हा डिजिटेकचा ड्राय कॅबिनेट आहे, मॉइश्चर आणि ह्युमिडिटी कंट्रोल करतो. तर हा माझा कॅमेरा आहे. हे माझे लेन्सेस आहेत. हे माझ्या आतमध्ये मेमरी कार्ड ठेवलेले आहेत. हे बॅटरीज आहेत. आणि जे एडिटिंग वगैरे करतो मी ते कार्ड माझ्यासोबत आहेत. आणि एडिटिंग चालूच होती माझी. आणि हार्दिक आला तर आम्ही चेअर असेंबल करत होतो. चेअर असेंबल करून झाला. फील तर चांगला येते. बघूया आता 10 दिवसानंतर आपल्याला समजेल की ॲक्च्युली चेअर वळत आहे की नाही. तर आता आमचं चांगलं डिस्कशन झालेलं आहे आणि प्रतीक मला एक व्हिडिओ बनवून देणार आहे. आम्ही तुला देईल व्हिडिओ बनवून. पण कधी देणार आहे? देऊ आपण नेक्स्ट वीक मध्ये तरी जाऊ. कारण की फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स असे असतात की त्यांच्याकडे टाइम नसते. आता तर प्रतीकचं सीझन चालू होणार आहे. हो, त्याआधी मी तुला व्हिडिओ नक्की बनवून देणार. आणि ती पण एकदम क्लासी व्हिडिओ असणार आहे. तर ती नक्कीच तुम्ही इंस्टाग्रामवर बघू शकता. प्रतीक शेलके बरोबर आपण कोलॅब करू. हो चालेल. फोटोग्राफी बरोबर. बरोबर ना? नक्की. तुम्हाला नक्कीच लवकरच कोलॅबरेशन बघायला भेटेल. आणि आपले तर ब्लॉग सध्या तरी कन्सिस्टन्सी मेंटेन आहे. बघतो मी पण नेहमी. पण आता बघू कधीपर्यंत कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकतो. आणि तुम्हाला दाखवतो एक प्रोजेक्ट प्रतीकचा चालूच आहे विदाऊट सॉन्ग, कारण की तो हा कॉपीराईट वगैरे लागतात इंस्टाग्रामवर म्हणून. आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला प्रतीक शेलके फोटोग्राफीवर बघायला भेटेल. आता 8:20 झालेले आहेत आणि मी तर विकीकडून 5:30 झालो. आता आम्ही चाललोय पालघरला टर्फला, मी आणि आयुष. आता आम्ही पालघर ईस्टला चाललोय. फायनली 8:30 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही टर्फला पोहोचलोय जस्ट. तीन मॅच झालेले आहेत आणि खूप मजा येत आहे. भाविकने 6 6 मारलेले आहेत. आता सांगायचं नाही ते कोणाला. सांगायचं का काय मित्र? साईशने 5 मारलेत. नाही तू चुकीचा बोलला. पुढचे 0 कोण लागेल? बघा, तुम्हाला आधी सांगितलं भाविकने 6 6 मारलेत. आता पण तो स्ट्राईकला आहे. हा आहे हार्दिक बुद्धे, डॉक्टर बुद्धे. ए मी काय सांगतो, किती 6 मारले? सर्वांनी 7 6 मारलेत. तू मुझसे प्यार करती की नहीं करती? नहीं 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 करती. क्यों नहीं करती? आता उतरलेला आहे चिराग GT बॉय. हे आहेत आमचे विराट कोहली कम रोहित शर्मा. टाक मित्रा लवकर यार. विराट कोहली स्ट्राईकवर आहे. फायनली 10 वाजलेले आहेत आणि आता आम्ही कुठे चाललोय माहिती नाही, पण घरीच चाललोय. हे बघा, चिराग ज्या स्पीडने बॅटिंगला गेलेला तसाच GTच्या स्पीडने परत गेला. पुढे आहे भाविक आणि साईश, बाकी सर्व गेले घरी.
तर आता 10:20 झालेले आहेत आणि आता आम्ही आलो आहे चिरागकडे. मी आणि आयुष, भाविक आणि साईश घरी गेले, त्यांना फटाके फोडायचे होते म्हणून. 11:15 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे घरी. तर आता 11:30 वाजलेले आहेत, जेवण वगैरे झालेलं आहे आणि उद्यापासून मॅच चालू होणार आहे इंडियाची आणि रोहित शर्मा आणि विराट कोहली कमबॅक करणार आहेत. तर उद्या सकाळी लवकर उठायला लागेल मॅच बघण्यासाठी. तर उद्या संडे आहे आणि काहीतरी प्लॅन करू व्लॉगसाठी. तर होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल. आजच्या व्लॉगमध्ये पहिली गोष्ट तर अनबॉक्सिंग होती, नंतर चेअर कशी जोडायची ते दाखवलं, नंतर आपण टर्फलाही गेलो होतो. होप करतो आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील.